नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस हे पीक लावले होते त्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे म्हणजे जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेत 10,000 रुपयाप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे आणि याचा GR हे निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर यामध्ये एक अट ठेवण्यात आली होती की 2023 मध्ये ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार होती, परंतु खूप लोकांचे ई पीक पाहणी करून ही 7/12 वर नोंद न आल्यामुळे आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे आणि आता सोबत म्हणजे सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन लावलेलं होतं त्यांना आता प्रति हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे। आणि हे अनुदान कसं वितरित केलं जाणार आहे याच्यासाठी एक वेबसाईट बनवण्यात आली आहे आणि मला याची पुढील प्रोसिजर सांगितली जाईल की त्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे। तर वेबसाईट तुम्ही पाहू शकता, ही वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी ही वेबसाईट बनवण्यात आलेली आहे। आणि इथं डिस्ट्रीब्युशन स्टेटस मध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून OTP ने याचं स्टेटस चेक करू शकता। सध्या तरी या वेबसाईटवर दुसरं कुठलंही ऑप्शन देण्यात आलेलं नाही। यामध्ये जर काही तुम्हाला KYC करण्यासाठी सांगितली किंवा तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी सांगितलं तर त्याबद्दलची अपडेट आल्यानंतर आपण याचा व्हिडिओ टाकणार आहोत। आता तुमच्याकडून एक आधारचं संमतीपत्र भरून घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ते संमतीपत्र हे कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केलेलं असेल। आता यानंतर हे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावर DBT मार्फत वर्ग करण्यात येणार आहेत की याची KYC करावी लागणार आहे याबद्दलची अजून कुठलीही नियमावली सांगितलेली नाही, त्यामुळे याची जी पुढची प्रोसिजर असेल त्याचं अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम कळवलं जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।